श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, 7 जन्माची सोबत मागणारी माणसं ही वेळ आल्यावर एका क्षणात आयुष्यातून निघून जातात. 7 जन्माचं कोणी पाहिले, जोपर्यंत जोडीदार म्हणून सोबत आहात तोपर्यंत एकमेकांना साथ द्यायची असते, एकमेकांना समजून घ्यायचं असतं. एक व्यक्ती चुकली तर तिला समजून घ्या. समोरच्या व्यक्तीनं तुमच्यावर विश्वास ठेवलाय, त्या व्यक्तीचा कधीच विश्वासघात करू नका. प्रेम करता तर शेवटपर्यंत साथ द्यायची नेहमी ताकद ठेवा. कारण माणूस आयुष्यातून निघून गेल्यानंतर त्याचा चांगुलपणा आठवून काहीच होत नसतं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. एकमेकांबद्दल आदर, प्रेम, मान सन्मान, आपुलकी आणि विश्वास असेल तर वडाला फेऱ्या मारायची गरज नसते. सर्वांची नक्कल करता येते, पण चरित्र, वर्तन, संस्कार, ज्ञान आणि महत्वाचं म्हणजे कर्म यांची नक्कल कोणाला जमू शकत नाही. प्रेमात जर प्रेमाचीच भीक मागावी लागत असेल तर त्यापेक्षा वाईट काहीच नसतं. कुटुंब आणि समाज दोन्हीही बर्बाद होतात जेव्हा शहाणे गप्प बसतात आणि मूर्ख बोलायला लागतात. उधार आपलेच पैसे आपल्याला चोरासारखं मागावं लागतात. चांगल्या दिवसांची वाट बघत बसू नका. चांगल्या कर्मांची वादळ निर्माण करा. नशिबाची दारं आपोआप उघडतील. कधी कधी मन आपलं काठोकाठ भरून जातं. सुखदुःखाच्या अनुभवांची आठवण साठवून ठेवतं. असंही मन कधीतरी मोकळं करावंच लागतं. मग मैत्री नावाचं संस्थान यासाठीच असतं. राग लोभ क्षणात इथं मोकळा होतो. दुःखाचा साठलेला बाण इथं वेगात वाहू लागतो. म्हणून मैत्रीचं झाड प्रत्येकानं लावावं. नात्या पलीकडचं नातं सर्वांनी मनात जपावं. पैशांचा मास फक्त माणसा पुढं चालतो. कर्मा पुढं भले भले भीक मागत राहता. मन मोकळेपणानं आपण ज्यांच्याकडे बोलू शकतो, रागावू शकतो आणि आपलं मन हलकं करू शकतो, ती म्हणजे जिवलग मैत्री. कोणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं तर या जगात कोणीच कोणाशी बोललं नसतं. दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीज. लोक रंग दाखवतात, आपण त्या आठवणीनं रंगपेटीत भरून ठेवायचं आणि आपली वेळ आल्यावर त्यांचं थोबाड रंगवायचं. जिथं मनापासून बोलण्याची इच्छा असते तिथं वेळेची कारणं कधीच नाही दिली जात. घर जळत असतं तेव्हा बघत बसणार आणि राग झाल्यावर रडत बसणार, ही असते भावकी. एखाद्या अति शहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढं केलं की त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही. काही गोष्टी या आपल्या हातात नसतात तरीही आपल्याला त्याचं स्वागत करावं लागत असतं. सुंदरता ही बोलण्यात, वागण्यात आणि विचारात असते.
पण लोक दिसण्यात आणि कपड्यात पाहतात. सुखी जीवनासाठी नुसतं घर चांगलं असणं गरजेचं नाही, तर घरात चांगलं वातावरण असणं गरजेचं आहे. राहा म्हटलं तर अधिकार गाजवल्यासारखं होतं. जा म्हटलं तर उपेक्षा भासते. मनाला येईल ते कर म्हटलं तर उदासीनता दिसते. एवढं सांगावंसं वाटतं की आपण कुठेही असलो तरी जेव्हा केव्हा आपल्याला एकमेकांची आठवण येईल तेव्हा ती चांगल्या भावनेनं यावी. त्या आठवणीनं भेटीचा आनंद वाढावा. उगीच विनाकारण कोणी कोणाच्या आयुष्यात येत नसतं. आयुष्याच्या पानावर प्रारब्धानं त्याची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते. स्वतःचीही काही तत्व असावीत आणि त्या तत्वांशी स्वतः प्रामाणिक असावं. आयुष्य वर्तमानात जगता आलं पाहिजे. कुणास ठाऊक भविष्यासाठी राखून ठेवलेलं आयुष्य जगता येईल की नाही. हक्काची व्यक्ती भेटली की मनातील दुःखाला पाझर फुटत असतो. जसा तडा गेलेला आरसा आपण घरात ठेवत नाही, तसंच आपल्या विश्वासाला तडा पडणाऱ्या लोकांना आपल्या आयुष्यात ठेवायची काही गरज नसते. माणसाला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव झाली की सर्व हौस मौज विसरावी लागत असते. आपला मदत करण्याचा स्वभाव कधी सोडू नका. समोरच्याला त्याची किंमत नसली तरी चालेल. विचारा इतकं देखणं काहीच नसतं. शांत राहणं हे खोटं बोलण्यापेक्षा चांगलं असतं. आयुष्याच्या सोबतीला योग्य आणि मनपसंत व्यक्ती असला की आयुष्य हे आनंदात जातं. अतिविचार हे चांगले नाहीत. हसत्या खेळत्या माणसाला आतून संपवून टाकत असतात. खर्च करून उरलेल्या रकमेतून बचत करण्यापेक्षा बचत करून उरलेल्या रकमेतून खर्च करा.